अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. पैसा आपल्याकडे कसा खेचला जाईल याचा एक छोटासा पण अत्यंत प्रभावशाली उपाय आपण समजून घेणार आहोत. कारण संख्याशास्त्र हे मोठे शास्त्र आहे आणि यातील प्रत्येक अंकाचे वेगळे महत्त्व आहे. एक असा अंक जो जीवनात लक्ष्मीला आकर्षित करतो. एवढंच नाही तर हा अंक सूर्यदेवाचाही आहे. म्हणून हा उपाय आपण रविवारच्या दिवशी करणार आहोत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. या उपायासाठी लागणार आहे 10 रुपयाची कोरी नोट. जुनी नसावी. पूर्ण श्रद्धा आणि कुलदेवेचे नामस्मरण या उपायामध्ये अत्यंत महत्त्वाचे काम करणार आहे. तुमची पूर्णपणे श्रद्धा असेल तरच हे काम यशस्वी होईल. तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी आंघोळ करून करावा किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस हातपाय धुवून करावा. स्वच्छ कपडे घालून देवासमोर बसावे. आसन घेऊन बसावे. आपण जी नोट वापरणार आहोत त्या नोटेवर गंगाजल शिंपडून घ्यावे. तुमच्याकडे लाल चंदन जर असेल तर त्यात थोडे पाणी टाकून अगरबत्तीच्या काडीच्या साहाय्याने त्या नोटेवर 10 टिपके तुम्हाला काढायचे आहेत. जर लाल चंदन तुमच्याकडे नसेल तर कुंकवाच्या साहाय्याने टिपके काढू शकता. त्यानंतर हळद घेऊन एक टिपका त्यावर काढायचा आहे. अशा प्रकारे कुंकवाचे 10 टिपके आणि हळदीचे 10 टिपके काढायचे आहेत. त्याच्यावर एक काळी मिरी आणि एक गहूचा दाणा ठेवायचा आहे. त्याच्यावर ठेवायचा. गहूचा दाणा सोनेरी रंगाचा असतो. तो सूर्यदेवतेला जे रंग प्रिय आहेत त्यापैकी हा एक रंग आहे. यानंतर ती सामग्री त्यातच राहील अशा प्रकारे गुंडाळायची आहे. वरून लाल दोरा बांधायचा आहे. या नोटेला लाल दोरा गुंडाळून त्या नोटेची गुंडाळी उजव्या हातात घेऊन तुम्हाला पुढील मंत्र म्हणायचा आहे. ओम सूर्याय नमः सहस्रकिरणाय ह्रीं स्वहा. परत सांगते. ओम सूर्याय नमः सहस्रकिरणाय ह्रीं स्वह. हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मंत्र लिहून देईन. हा जप करून झाल्याच्या नंतर त्या नोटेला धूप दीप दाखवून आपल्या घरातील तिजोरीच्या ठिकाणी किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवायचा. सहसा कोणाची नजर पडणार नाही अशा प्रकारे ठेवावा. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐकला त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटल्यास तो अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आज्ञा असावी. श्री गुरुदेव दत्त.